नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोमेवाडी मंदिरातील चोरीचा 5 दिवसात छडा. आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील ग्रामदैवत गणपती मंदिरातील चांदीचे मखर व झुंबर चोरी प्रकरणाचा आटपाडी पोलिसांनी 5 दिवसात छडा लावत 4 आरोपींना जेरबंद केलं. चोरीस गेलेल्या चांदीच्या वस्तूंसह चोरीसाठी वापरलेल्या 3 दुचाकी असा 9,32,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. धार्मिक भावना दुखावणाऱ्या या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. मंदिराचे पुजारी संतोष सूर्यकांत देशपांडे वय 40 राहणार गोमेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपासात मारुती अशोक गुजले राहणार खानापूर, समाधान उर्फ पपल्या अशोक खरात, प्रतीक सचिन पवार, आदित्य नागेश मेनकुदळे आणि सतीश लक्ष्मण साळुंके सर्व राहणार हिवतड तालुका आटपाडी यांचा सहभाग निष्पन्न झाला. त्यापैकी चौघांना 14 जुलै रोजी अटक केली. न्यायालयाने त्यांना 18 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सतीश साळुंके फरार आहेत. तपासात आरोपींनी 8 जुलैच्या रात्री 9 जुलैच्या पहाटे दरम्यान गावातील ट्रान्सफॉर्मरची वीज बंद करून मंदिराच्या ग्रिलचे कुलूप लोखंडी गजाने तोडले. त्यानंतर मंदिरात प्रवेश करून प्लायमध्ये बसवलेले 2.5 किलो वजनाचे चांदीचे मखर आणि 1 किलो वजनाचे चांदीचे झुंबर उचकटून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झालं. चोरीमुळे गोमेवाडी गाव 10 जुलै रोजी संपूर्ण बंद ठेवून निषेध व्यक्त केला होता, तर मोर्चा काढण्याचं निवेदन दिलं होतं. नुकतेच आटपाडी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी स्वतंत्र तपास पथकाची स्थापना केली. त्यांनी तपासाची सूत्रे स्वतःकडे ठेवत तपास करण्याच्या सूचना दिल्या.